हिवरखेड येथील चंडिका चौकात नामांकित जलाराम स्वीट मार्ट ही हॉटेल आहे. या हॉटेलच्या वरच्या मजल्यावर 10 डिसेंबरच्या दुपारी 4 वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच एकच धावपळ सुरू झाली. हॉटेल प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मदतीने वरच्या मजल्यावरील सर्व ग्राहकांना सुरक्षित बाहेर काढले. क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. हॉटेलच्या इलेक्ट्रिक वायरिंग खराब झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी सुद्धा आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून हॉटेल मालकाचे मात्र लाखोंचे नुकसान झाल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस स्टेशन दुय्यम ठाणेदार श्रीराम जाधव, बीट अंमलदार महादेव नेवारे, ट्रॅफिकचे धीरज साबळे, गणेश पाटील, गणेश साबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचाव कार्यासाठी पुढाकार घेतला. MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड.